लोकांना वाटतं बांधिलकी फक्त एक फॅनबेस आहे, पण त्यांना काय माहिती बांधिलकी आमच्यासाठी काय येते. मी या बांधिलकी फॅमिलीत जोडला गेलो जेव्हा मी 13 वर्षांचा होतो. आता माझ्या हृदयात जागा रे राणे. अरे अभ्यास करायचं सोडून ये, तू काय करतोयस? बाबा आताच घेतलाय मोबाईल. पण तुझी पेपर चालू आहे ना. श्रीमंत दादाचे व्हिडिओ बघतोय. आता हा कोण हनुमान? हनुमान नाही पप्पा, श्रीमान. गेमर आहे तो, खूप हुशार आहे. अरे गेमर असो नाही तर हनुमान असो नाही तर श्रीमान असो, अरे तुझे पेपर आले, तू ते बघ ना, अभ्यास कर ना. काहीतरी ओरडते त्या मोबाईल मध्ये आणि तू पण त्याला हे करत असतो. ते पुस्तक बघ उघडून ठेवलंय आणि अभ्यासाच्या नावाने बोंब मारतोस तू. चला आण तो मोबाईल इकडे. आणि हो परत मला विचाराशिवाय मोबाईल हात लावायचा नाही, समजलं का? काय राजा भाऊ, काय त्या मुलाला बोलतो? काय सुनील भाऊ, चला बसा बसा बसा. मग काय नाही केलं? अरे काय त्या मुला मागे लागला? अरे काय सांगू तुला, अरे पेपर आले, त्याचे पेपर चालू आहे आणि रोजचा काही ना काही त्याचा गेम चालतो. काय तो कोणता गेम आणलाय म्हणे, कोणता हनुमान का काय, तो माझ्या लक्षात नाही राहिला. तो रोजचा खेळतोय बघ, पुस्तक उघडून ठेवलं आणि गेम चालू. काय बोलायचं आता याला? ते अरे हनुमान नाही, मग श्रीमान. श्रीमान? हा, गेमर आहे तो मोठा. अरे का तू पण तुझ्या पुतण्याचीच बाजू घे. हा अरे खेळा, पण काय वेळ काळ बघा ना. परीक्षेचा टाइम आलाय आणि तो गेमर खेळतोय आणि तू म्हणतो अरे तो गेमर आहे, त्याचं पोराला जोश भेटतो. परीक्षेत हे लिहिणार आहे का? अरे मला ते नाही म्हणणं, मग तो श्रीमान आहे हा. ना, शून्यातून वरती येतोय बर आणि खूप टॅलेंट आहे. टॅलेंट आहे म्हणून हे पोरं त्याचं ऐकता. बर बाबा, बघू आता पुढे जाऊन तो काय करतोय, तो आणि तुझा श्रीमान. तोतली वैटे भांडू तुम्हाला ट्राय करता ना, बोलू दाखवा असं. इनविजिबल्या काय करतो रे? इनविजिबल्या ए इनविजिबल, तू बोलतो का? श्रीमानचा व्हिडिओ मग म्हणजे तुला पण आवडतो तो? मग अरे मी पण बांधिलकी. अरे अरे मी दादाचा फक्त फॅन नाहीये, दादा सगळं काही आहे माझ्यासाठी. मी त्याला भेटलोच नाही अजून, पण त्याची मेहनत आणि त्याचं बोलणं मला खूप आवडतं. अरे म्हणूनच तर आपली बांधिलकी फॅमिली एवढी टिकून आहे. दादा आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा भाग आहे. त्याचं बोलणं, त्याची एवढी झालेली मेहनत हे आपण शून्यापासून बघितली. म्हणूनच दादासारखा माणूसच नाहीये दुसरा, नाही का? का बोलताय तुम्ही? श्रीमंत दादा आलाय. श्रीमान बोललीस? काय रे, दादा कुठे गेला? एवढं काय नाराज व्हायचं, त्यात भेटेल की दादा. अरे पण आपण इतकं धावत आलो आणि काय यार, आपल्याला बघायला सुद्धा नाही मिळालं. अरे भेटलो नाही म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय प्रेम कमी झालंय काय? आपल्याला सगळ्यात जास्त दादाच महत्वाचं आहे. तसं भेटणं थोडी, तो तसंही आपल्याला मोटिवेशन देतोच की, नाही का? चल भेटेल. अरे दादा आपल्याला भेटेल या अपेक्षेपेक्षा आपण दादाच्या बांधिलकी फॅमिलीमध्ये, हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. आणि हे बघ, आता माझ्या डोक्यात नाही एक प्लॅन आहे की आपण दादासाठी काहीतरी बनवायचं. तू येशील आमच्या टीम मध्ये? चल मग ठरलं तर तू आमच्या टीम मध्ये आजपासून सामील. आता दादासाठी आपल्याला काहीतरी नवीन बनवायचं. चल.
मला ना श्रीमान दादासाठी एक व्हिडिओ बनवायचा आहे, पण आयडियाच येत नाही की नेमकी काय बनवू. अरे कंटेंट तर सगळेच बनवता पार, पण भावनेचं काय? पण भावना आहे ना पार, तुलाच कॅप्चर करायला खूप छान जमतं. म्हणून आहे ना, तू एक काम कर, श्रीमान दादासाठी एक मस्त स्पेशल व्हिडिओ बनवचा आता. हो, बांधिलकी हा शब्द लोकांना फक्त फॅन बेस वाटतो, पण आपल्याला लोकांना दाखवायचंय बांधिलकी हा शब्द फॅन बेस नाही, आपली फॅमिली आहे. ठरलं तर आपण एक शॉर्ट फिल्म बनवायची, लोकांना पण कळू द्या बांधिलकी फक्त एक आपला फॅनबेस नाहीये, तर एक फॅमिली जी श्रीमान दादाने आपल्याला तयार करून दिली. अरे पण पार, आपल्या शॉर्ट फिल्मचा विषय काय असेल? विषय ना, आपल्या शॉर्ट फिल्मचा विषय असेल बांधिलकीचा विषय. आम्ही फक्त एखादा व्हिडिओ बनवत नव्हतो, या व्हिडिओमध्ये आम्ही आमचं मन ओतणार होतो. कारण हा व्हिडिओ फक्त फॅन कंटेंट नव्हता, तो आमचा बांधिलकीला दिलेला एक आदर होता. काय रे इकडे काम टावळ्यांनो, मी ऐकलं तुम्ही काहीतरी ते त्या पोरावरती काहीतरी व्हिडिओ वगैरे करता म्हणून का? जरा अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, कॉलेजकडे लक्ष द्यायचं. ही चांगली शिकली, तू चांगला शिकला, काहीतरी नोकरी व्यवसाय करा. हे काय लावलंय तुमचं ते YouTube वरती काहीतरी जरा आपल्या काहीतरी पुढचा विचार करायचा. अरे काय कोण कुठला तो पोरगा, तू काय नाव त्याचं रे, काय बोलली तू? श्रीमान कुठला तो? त्याचा काय तुम्हाला एवढा पुळका सुटलाय? काय तो तुम्हाला काही पगार देतो का काही खायला आणून देतो? मला काही कळत नाही यार. काय लावलंय काय? अरे काहीतरी पुढचा व्यवसाय करा, काहीतरी जीवनाचं जरा काहीतरी सार्थक करा. हे असं गेम खेळून खेळून काही होत नाही. त्यापेक्षा तिकडे मग मिलिटरीचा ना धडधड धडधड गोळ्या मारायला, इथं बसतं ते कम्प्युटरवरती धडधड करीत. तो काहीतरी मी ऐकलं ते काय काल हे बसलं होतं त्या कट्ट्यावरती इथं. काय तू एकटंच बडबडत होतं, काही कळत नाही. आणि तू मधून त्या व्हिडिओ मधून तो एक पोरगा ओरडत होता. जरा आपलं पुढच्या जीवनाचं सार्थक करा. म्हणजे बारीक होऊन गेले, ती खात घेत नाही. जरा लक्ष द्यायचं त्याच्याकडे बी, वेळेवर खात जाय रे जरा. अहो काका, अहो इन्फ्लुएन्सर तो असतो जो लोकांना फक्त ट्रेंड दाखवतो, पण श्रीमान भाऊ आम्हाला जगायचं कसं ते शिकवतो. अहो शून्यातून उभा राहिलेला माणूस आहे, त्याला जज करणं खूप सोपं आहे, पण त्याची जी मेहनत आहे ना, ती फक्त आमच्या बांधिलकी फॅमिलीला कळते. तुम्हाला नाही कळायचं श्रीमान काय येते. चला रे. हॅलो. हॅलो पार्थ. हा बोल. अरे आपण जे व्हिडिओ कलेक्ट केले होते ना, त्याचा डाटा पूर्ण करप्ट झाला यार. काय? अरे काय बोलतोय तू? अरे हो, मी खरंच बोलतोय. अरे माझ्यावर विश्वास ठेव, खरोखर डाटा करप्ट झाला. एकही व्हिडिओ शिल्लक नाही. अरे असं कसं डेटा जाईल? हॅलो पार्थ, ऐक ना. हॅलो. असा कसा डेटा गेला? मग आता व्हिडिओ कसा बनवणार मी? संपलं, सगळंच संपलं. इतक्या दिवसांची मेहनत वाया गेली माझी.
आता काय करू मी? बोल ना. दादा दादा तू श्रीमान दादावर व्हिडिओ बनवतो ना? मी पण एक व्हिडिओ बनवलाय त्याची माझं. हो, बनवतो तो व्हिडिओ. अगं पण आमचा जो डेटा आहे ना तो सगळा करप्ट झालाय. मग आता नाही बनवता येणार व्हिडिओ. का नाही बनवता येणार? व्हिडिओज गेले ना फक्त. दादा काय सांगतो 7 पर्यंत हालणे माझं. आपण जर हिंमत सोडली तर गेम ओव्हर. मी तुम्हाला माझा व्हिडिओ पाठवतो आणि तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ बनवा. ठीक आहे, बनवू आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवू. त्या छोट्या हाताच्या हिमतीने मी पुन्हा उभा राहिलो. नमस्कार मित्रांनो. जसं तुम्हाला माहिती आहे की आपण श्रीमान दादासाठी एक व्हिडिओ बनवत होतो, पण काही कारणांमुळे आपला सगळा डेटा लॉस झालाय. आपल्याकडे सगळं आपली व्हिडिओज जे होते सगळे करप्ट झाले. पण आपण आता ठरवलंय की आपण पुन्हा एकदा हा व्हिडिओ सुरू करतोय. तर यासाठी मला लागणार ते तुमच्या सगळ्यांची साथ, तुमच्या सगळ्यांचं प्रेम. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी तुमचे बनवलेले व्हिडिओज मला सेंड करा, जेणेकरून आपण आपला हा व्हिडिओ पुन्हा बनवूया. एवढीच अपेक्षा तुमच्याकडून करतो. दाखवा, खूप प्रेम तुमचं दाखवा दादासाठी. आणि हा व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे. तर एवढंच. बाकी बांधिलकी फॅमिली आपण. तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे, पण करत राहा. एवढंच. ऐक ना पार्थ, आपले जेवढे व्हिडिओ डिलीट झाले होते ना ते व्हिडिओ परत आले. आपली जी बांधिलकी फॅमिली आहे ना त्या फॅमिलीने आपल्याला खूप सपोर्ट केला आणि आपल्याला ते व्हिडिओ परत पाठवले. अरे वा. अगं मग लागा ना तयारीला. आपला हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. अरे तयारीला लागा काय म्हणतोय? उठ चल लवकर, आम्ही लागलो केव्हाच तयारीला. पार चल आपण पण तयारी लागूया. आपल्याला थांबून चालणार नाही आता. चालेल. माझा मुलगा श्रीमान सारखं होण्याचा प्रयत्न करतोय. तो एक गेमर नाहीये, ते एक मेहनतीचं एक्झाम्पल आहे. त्यांनी लाखो मुलांना डायरेक्शन दिलंय. आधी काय केलंय ह्याच्यापेक्षा पुढं काय करता येईल हे शिकवलंय. श्रीमान ॲटिट्यूड नाहीये, तो एक संस्कार आहे. जेव्हा एखादा माणूस शून्यातून वर येतो ना त्याला लिजेंड म्हणतात, आणि श्रीमान लिजेंड आहेच. हा, तुम्हाला म्हणून सांगते, शाळेतून आल्यावर मला अभ्यासाचं खूप टेन्शन असायचं. पण जेव्हा मी श्रीमान दादाचे व्हिडिओ बघितले त्याने मला एवढं हसवलं की माझं माइंड फ्रेश होऊन गेलं. दिवसभर काम करून करून खूप थकवा येऊन जातो. पण एकदा का श्रीमानचा व्हिडिओ बघितला तर दिवसभराचा पूर्ण थकवाच निघून जातो. अहो तुम्हाला म्हणून सांगते, आम्हाला काही ते गेमिंग बिमिंग कळत नाही. पण माझं नातू त्यांनी मला सांगितलं की आजी, अगं तो श्रीमान दादा आहे ना तो खूप छान गेमर आहे. आणि खरंच मी त्याचे बरेचसे व्हिडिओ बघितले. त्याचे व्हिडिओ बघून मी फार हसले आणि त्या दिवसापासून मी त्याची फार मोठी फॅन झाले. श्रीमान दादा माझं इन्स्पिरेशन आहे. अगोदर लोक गेमिंगला फक्त गेम म्हणूनच समजायचे, पण आता श्रीमान दादामुळे गेमला पण रिस्पेक्ट मिळाली. श्रीमान म्हणजे फक्त गेमर नाही, त्याने आमच्या मुलांना शिकवलं की स्वप्न मोठे करा. मला खूप अभिमान आहे.
धन्यवाद. फार सुंदर व्हिडिओ होता. खूप पुढे जाल तुम्ही. आणि म्हणजे हे तर तुमचे सुरुवातीचे व्हिडिओज वाटत आहेत, पण पुढे तुम्ही मचवतील फार. आणि मला तुमच्या हृदयात जागा अशी ह्या लेवलची देण्यासाठी धन्यवाद. खूप वेगळी आहे माझी फॅमिली. अशी फॅमिली कुठेच नाही आहे आणि मला वाटत नाही की अशी फॅमिली कुठे होऊ शकते. आणि माझी फॅमिली आहे. बाकी होतील फॅमिलीज खूप प्रेम करणार एकमेकांवर, पण माझी श्रीमान फॅमिली जी आहे तशी फॅमिली कुठेच नाही होऊ शकत. एवढं जीव लावणारी माणसंच कुठे नाही आहे. श्रीमान, आज आम्ही जे आहोत, ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि ज्या स्वप्नांकडे पाहतो, त्यामागे तुझी प्रेरणा आहे. तू फक्त एक कंटेंट क्रिएटर नाही आहेस, तू आमच्यासाठी एक विचार आहेस, एक सकारात्मक ऊर्जा आहेस आणि लाखो लोकांच्या आयुष्यात उजेड पसरवणारा एक खरा लिजेंड आहेस. तुझ्या शब्दांनी आम्हाला धैर्य दिलं, तुझ्या मेहनतीने आम्हाला शिकवलं की सातत्य आणि प्रामाणिकपणा कधीच हरत नाही. बांधिलकी फॅमिलीसाठी तू फक्त आयडॉल नाहीस, तू आमचा अभिमान आहेस, आमची ओळख आहेस आणि आमच्या प्रत्येक स्वप्नामागची ताकद आहेस. आज आम्ही अभिमानाने म्हणतो, आम्ही श्रीमान लिजेंडची बांधिलकी फॅमिली आहोत. नेहमीच असंच प्रेरणा देत राहा. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत. मनापासून थँक्यू. बांधिलकी फॅमिली सदैव तुला प्रेम करत राहील. हा बांधिलकी फॅमिलीचा शब्द आहे तुला. कारण हा विषय जेवढा तुझ्यासाठी महत्वाचा आहे तेवढा आमच्यासाठीही. कारण हा विषय आहे बांधिलकीचा विषय.